दादा, या ठिकाणी संत बाळूमामा देवस्थान पानखेडा, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं मंदिरची उभारणी केलेली आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी येतात. बरं, याची संकल्पना आपल्याला कशी सुचली काय सांगाल? बाळूमामाच्या नावानं चांगलं मला संकल्पना अशी सुचली की जेव्हा 2021मध्ये मला आत्मापूरचा रस्ता मामाने दाखवला, मी असं वाटलं नाही होतं की इतक्या लवकर आमच्या गावात बाळूमामा येतील. आणि तेव्हा पहिला फेरीत मी जे मागलं हे मला भरपूर मिळालं आहे. आणि हे जे संकल्प आणले हे त्या दृष्टिकोनातूनच आणले. तर आम्ही 2 वर्षापासून असं चाललं होतं बा की मंदिर केव्हा बनवायचं केव्हा बनवायचं. पण मामाची आज्ञा व्हायली. मामानं जे मला सांगलं की बा 8 वर्षाचं आहे, ते आत्मापूरमध्ये माणूस आहे आमच्याजवळ, त्या माणसानं गावाचा इतिहास तडून इथं सांगला होता आम्हाला. बाळूमामाबरोबर जे यांनी काम केलेलं आहे अशा माणसांनी. बरं, त्याच्यामुळे आम्ही हे नियोजन केलं. आणि आपल्या गावातले येणे प्लॉट पडेल दिलीप मधुकर मतकर, प्रकाश मधुकर मतकर या दोघे भावांनी संकल्पना करून 9,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट ह्या ओपन फेस सोडून अर्धा एकर जागा ही मामांना दिली. तर ह्या जागेचा जर इतिहास पाहिला, किंमत पाहिली तर करोड रुपयाची आहे 1/2 एकरचं. पण त्यानं कोणतंही न सोडता पाणी सोडून दिलं आणि त्याच्यामुळे मामा इथं आले. तरी आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावी. बरं, मला एक सांगाल की दादा, आपण या ठिकाणी एक जागृत देवस्थान आहे बाळूमामाचं म्हटलं म्हणजे, आणि एक प्रसिद्ध असं असल्याकारणाने आपण आपल्याला अनुभव काय आलेला आहे याच्या संदर्भात? अनुभव हेच, आमची परिस्थिती एकदम हलाखतीची होती, कर्जबाजारी होती. तर एक असे मामासारखेच एक भेटून गेले की बाबा तुम्ही मामाचं मंदिर बांधा आणि तुमचं पहा प्रगतीचा मार्ग कसा होईल. मग त्या हिशोबानं आम्ही गोरगरिबाचं बा कल्याण होईल ह्या हिशोबानं हे मंदिराचं उभारणी करली. बरं दादा, एक मला सांगाल की याच्यानंतर आपण मूर्ती स्थापना करणार आहेत. हा, कोणत्या तारखेला करणार आहे? आपले 5 मेला मूर्तीचे मिरवणूक आहे. बरं. 6 तारखेला आपली पूजेची सुरुवात होणार आहे. बरं. तर 6 तारखेला आपला गोंधळाचा कार्यक्रम, रात्री गोंधळाचा कार्यक्रम, परत 7 तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही नियोजन करून ठेवलेलं आहे. बरं, आता तुमचं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे? आता संकल्प काय राहणार आहे भविष्यामध्ये संकल्प काय राहणार आहे याच्या माध्यमातून? आता धीरे धीरे आता मंदिर उभारणी झाली. आता पुढे समजा पुढे स्लॅब टाकायचा आहे. आता मूर्त्या बसवल्यानंतर मग पुढचा कार्यक्रम चालू राहील. बरं, हे एक जे भारदस्त आपण या ठिकाणी मंदिराची उभारणी केली आहे. बरं, या भानखेड्याला जे केंद्रबिंदू मानून आजूबाजूचे पंचक्रोशीतील जे लोक आहेत ते येतात या ठिकाणी, दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातील भाव प्रकट केल्यानंतर त्याची पूर्तता होते. तर आपण एक चांगल्या प्रकारचं आपलं व्हिजन पण सांगितलं, मंदिराची उभारणी कशा पद्धतीने, कारण कल्पना कशी सुचली. 2 महिन्याला आमचा भंडारा असतो आमोशाने. दर आमोशाने भंडारा असतो. 1000-1200 लोक प्रसाद महाप्रसाद घेऊन जातात. ओके. तर पण लोक येतात. बरं, हे जे उभारणी केलेली याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? हे शर्यत तर सगळ्या म्हणजे आमचे गावकरी आहे, बाहेरचे लोक आहे, देणगी देणार आहे, भरपूर लोक आहेत. इंदूरवाले आहे, काही सुरतवाले आहे. या लोकांनी फार उत्साहाने वर्गणी दिली आणि ही कामं आणि या ठिकाणी नियमाप्रमाणे सकाळ संध्याकाळ आरती वगैरे होती. 7 वाजता आरती होती. आरतीला बरेचसे महिला आणि पुरुष उपस्थित. एक उत्साहाचं वातावरण तयार असतं.